सुंदर मनामध्ये भरली. अरे गप्पाने बाहेर. अभ्या तू पैसे ठेवून गेला असं कायला करतो रे? मग तू तरी असं कायला करते? मी काय केलं आता? कायला हप्ता भरला तुला ते? तुला वाचवण्यासाठी. तुला काय फरक पडतो? पडतो मला फरक अभ्या. काय? अबे तुला काही दुसरं काम नाहीये का रे? नाही सांग ना. पण मला लई काम आहे. हा पण फरक काय पडतो ते सांग ना. अभ्या तो दौलत ना तुझ्या वाईटावर टपलाय आणि तू जर वेळेवर हप्ता भरला नाही तर तो तुझ्याबरोबर काय बी करू शकतो आणि ते मला आवडणार नाही. हे बँक त्याच्या मालकीची आहे अभ्या. आपण बायको माझी आहे ना तू. अभ्या एक सांगू का रे तुला? एक काय दोन सांग. तू वेळ मारून नेण्यासाठी एवढं खोटं कायला बोलतो रे? कधी खोटं बोललो मी? मला सांग तुला किती नातवंड पाहिजे? डझन भर. बाबू दिली डझन भर दिली. चल. नाही माहित का तुला? तू सांग ना. अबे तू एवढं खोटं बोलतो ना की एक दिवस तुझं लांडगा आला रे आल्यासारखं होणार आहे. म्हणजे ज्या दिवशी तू खरं बोलशील ना तेव्हा कोणी बी विश्वास ठेवणार नाही तुझ्यावर. तू ठेवशील ना? काय माहित? ठेवशील तू. खात्री आहे मला. अरे बापरे मलाच इथं माझी खात्री नाही. तुला बरी खात्री आहे माझी. पाय तू चॅलेंज आहे. बर मी विचारू का एक? 30 सेकंद आहेत तुझ्याकडे फक्त. काम आहेत मला. हे मंगळसूत्राबद्दल तुला कोणी सांगितलं? त्यानं काय फरक पडतो? कामिनी. दुसरं कोण सांगणार? तुला सांगतो लते ती कामिनी आहे ना तिला. अभ्या तुझी 30 सेकंद संपली. लते हे पाय अभ्या मला ना माझ्या दिवसाचा शेवट कामिनी बद्दल बोलून नाही करायचंय. मग आपल्याबद्दल बोलू की. आपल्याबद्दल बोलण्यासारखं काय आहे? शर्यत संपली की आपल्या बी नात्याचं दी एंड आहे ना. हे पाहिलं ते आपल्याला ना जरा बोललं पाहिजे. मी तुला लते. हा बापू. कोण आहे? अभ्या आहे. हा ना चालू दे अहो नाही सांग नाही, ना चालू दे काय. चालू दे. बापू मी करते तुला नंतर फोन. किती वाजता? मला नाही माहित. मग कुणाला माहिती? गुड नाईट अभ्या आपण नंतर बोलू. लते त्याचं लग्न झालं असलं तरी त्याच्या मनामध्ये अजून हीच आहे. मला म्हणतो की लग्न टिकवतो लते बरोबरच आणि माझ्या बरोबर रिलेशन ठेवतो म्हणून. रिलेशन म्हणजे फिजिकलवालं रिलेशन. तू थांब रे आब्या. तुझं रिलेशन कसं काढतो पाय ना. लई मस्ती आली ना तुला. नाही तुझ्या तांगड्यांचा हार करून तुझ्या गळ्यात घातला ना मी. आई शपथ. पण आता असे लोकल राडी नाही करायचे. काहीतरी मोठा कार्यक्रम केला पाहिजे भो. फुल गागाट. आब्या दौलत आबांनी बोलवलंय लगेच. काय घोळ आहे हा? कामिनी म्हणते की अभ्यानं तिला मंगळसूत्र दिलंय. अभ्यानं ते मंगळसूत्र खरेदी केलंय हे खरंय. पण कामिनी म्हणते ते अभ्यानं दिलंय तिला. खरंच? अभ्याला बहुतेक हेच सांगायचं असेल का? नाही म्हणजे माझ्याशिवाय कुणा पुढे बोलणार ना तो. बेस्ट फ्रेंड आहे आम्ही. नाही पण मी त्याला सांगणार आहे की बाकी तू लाख माणूस आहे पण खोटं बोलून वेळ मारून नेणं थांबव रे बाबा आता.
माझ्याशी तर लयच केअरिंग वागू लागलाय. मी त्याचा हप्ता भरला म्हणून त्या उपकाराच्या जाणीवेने तर असं वागत नसेल ना तो. आबा गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बोलविलं का? नंबर आला का कोणचा? निलाक्षीचा? कोण निलाक्ष? तुमची भावी पत्नी. बोलून घ्या तिच्याशी. काय बोलायचंय? आता हे तुमचं तुम्हाला कळलं पाहिजे. मला नाही कळत. बोळ्यानं दूध पित नाही तुम्ही. बोला. पण आबा बोला म्हटलं की बोलायचं. आणि असं बोला ना की अण्णांसमोर तिने तुमची तारीफच केली पाहिजे. कळलं का? लहान आहे तू. म्हणून तर. बरं आता ऐक. हा बोल ना. नाही तुझा ऐकण्यासाठी जन्म झालाय माझा. बोल. हे पाय अभ्या, मी तुझा हप्ता भरला म्हणून तुला उगा एवढं चांगलं वागण्याची गरज नाहीये. अरे मी सगळे पैसे परत घेणार आहे तुझ्याकडून तुझा पगार झाला की. दिन असं वाटतं का तुला? नाही, मी एकदा घेतले की पैसे गेले म्हणून समज. बापूंचं पाहते ना, हिस्ट्री आहे माझी. अभ्या नको ना असं बोलू. खरं आहे पण त्याला ते. पण तुझे पैसे देणार आहे मी आज उद्यामध्ये. अरे घाई नाहीये मला. बेकार वाटतं गेलं ते. रात्रभर झोपलो नाही मी. परके आहे का आपण? आज अजून माझी जबाबदारी आणलं ते. हा पण मी बोलणार आहे आज सरांची. अभ्या तू ना आता पैसे सेव्ह करायला शिक. आले नाही पैसे की खर्च करतो लगे. काय खर्च केला मी? मंगळसूत्र घ्यायची गरज होती आता. होती. काय गरज होती? ते पैसे आता हप्त्याला कामी नसते का आले? मला काय माहिती होतं सर असं करतील. हा भ्या, पण 2 महिन्याच्या हप्त्याची तयारी करून ठेवली पाहिजे का नाही? आणि असं समजायचं की ते पैसे आपल्या अकाउंटलाच नाही. होतील ते. पण मध्ये हॉस्पिटलची बिलं बी भरली ना. ते तर आहेच, पण आता ते मंगळसूत्र. पर्सनल लाईफ बी इम्पॉर्टंट असतं ना ते. आपलं प्रेम समोरच्याला कळलं तर पाहिजे. प्रेम करण्यासाठी सोनं नाही लागत अभ्या. मला तर उलट ते फार उथळांवरवरचं वाटतं. प्रेम दाखवण्याची गोष्ट नाही आहे अभ्या, समजण्याची गोष्ट आहे. काय बोलली तू? प्रेमासाठी सोनं नाही समजणं लागतं. तुला नाही कळणार, सोड. हा तुला जाणी आहे ना, सगळ्यांना सगळं कळतं तुला. एवढं तर मला नक्कीच कळतं की हप्ता तोंडावर असताना ना सोनं विकत घ्यायचं नाही. थोडे पैसे दिले होते मी. अभ्या अरे तुला आर्थिक नियोजन करण्याची लय गरज आहे. तू आहे की त्यासाठी? मी काय नोकर आहे तुझी? नोकर? हा नोकर कायला? बायको आहे तू माझी. तू कधीच सिरियस होऊ नाही शकत का? ते मी सिरियसच आहे. ते पाहिजे पण नियोजन फियोजन मला नाही जमणार. तुझं काम आहे ते. अभ्या ते तुझं काम आहे ना, तर तुला बी जमलं पाहिजे करायला. कधी काय करावं लागेल सांगता येत नाही. एक काम कर, माझ्याबरोबर चल, तुला बी शिकवतो स्लॅब कसा टाकायचं ते. नाही कधी काय करावं लागेल सांगता येत नाही ना. कधीच सरळ बोलू नाही शकत का तू? वाकड्यात तू शिरली ना आधी. अभ्या मी तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. तुझं काम मला करायला लावून काय बोलायचं सांगू राहिली तू? तुझे पैसे आहेत ते, तुझं काम आहे ते. तर त्यासाठी तर तुला करून घेतली ना. अभ्या तुला ना सिरियसनेसच नाही कुठल्या गोष्टीचा. फक्त मस्करी आणि उडवाउडवी. वेळ मारून नेण्यासाठी खोटं बोलायचं आणि वाटेल ते अर्थ काढून मनाला येईल तेच करायचं, हो ना? अभ्या तुला आता एवढं चांगलं सांगते तर ऐकायला नको माझं. उगा लांबन लावत बसतो तू. तुला ना जे पाहिजे ते तू कर. पाय तर अजून 4 मंगळसूत्र आण आणि वाट. मला काय करायचंय?